मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सगळेजण पार्टीला एकत्र येतात आणि मस्त आता डान्स करत असतात। अनिका सुद्धा आता मग्न झालेली असते डान्स करण्यामध्ये आणि सर्व कमळी निंगी ह्या सगळेजण डान्स करत असतात आणि तेवढ्यात कामिनी आता अनिकाला आवाज देते की अनिका अनिका, परंतु अनिका म्हणते की काही नाही नंतर येते। शेवटी मात्र आता कामिनी तिला जवळ बोलावतेच। आता अनिका म्हणते की अगं ग्रॅनी आजी, आपण नंतर बोलूयात, काय काम आहे बरं, मला डान्स करून दे। तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं माहिती आहे, पण हे बघ आज ज्या कारणासाठी तू इतका मोठा घाट घातलेला आहे, मग ती गोष्ट अगोदर करून घे। मी केव्हाच थांबलो, कधी त्या मुलीचा तमाशा बघायला मिळतो त्याची आम्ही वाट बघतोय, मग अगोदर ते करून घे। त्यावर आता अनिका म्हणते की ओके ओके। म्हणून अनिका मात्र आता कमळी आणि निंगीला मात्र तो ज्यूस द्यायला येते, कारण आता केव्हा यांना नशा चढेल आणि अगदी त्यांनी केलेल्या या वायफट बडबडीमुळे अन्नपूर्णा आजी मात्र त्यांना घराच्या बाहेर काढेल। आता मात्र अनिका त्यांच्याजवळ ज्यूस घेऊन येते आणि त्या दोघींना ज्यूस असं घ्या म्हणते। कमळी आणि निंगी मात्र चाप्टर असतात, त्यांना माहिती असतं की काहीतरी आहे म्हणून। त्यावर आता अनिका म्हणते की प्या ना, तर आता निंगी म्हणते की अगं हे बघ ते ज्यूस आहे ना, तू अगोदर पिऊन दाखव। कमळी म्हणते की नकोय आम्हाला। तर अनिका विचारते की का नकोय तुम्हाला। तेव्हा कामिनी आता हे सर्व ऐकून मनात म्हणते की एने सरबत घेण्यासाठी सरळ नकार का दिला असेल, काहीतरी संशयीला आला असेल का। त्यावर आता अनिका त्या दोघींना विचारते की तुम्हाला अजून सुद्धा तेच वाटतं का, की मी मागच्या वेळेस सारखं काहीतरी यात मिक्स केलेलं आहे का। तेव्हा निंगी म्हणते की हो, म्हणूनच तुझ्या ह्या पार्टीमध्ये आम्ही काही सरबत वगैरे नाही पिणार। त्यावर आता अनिका म्हणते की हे बघा, मी तुम्हाला काय बोलले, मी कशाला असं काही करेल बरं। आता नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या अगदी वागण्याने करायची आहे आणि आता ती पुन्हा आग्रह करते। तर कमळी म्हणते की ठीक आहे, हे सरबत आम्ही घेतो। निंगी लगेच आता कमळीच्या खांद्यावर हात ठेवते। तर कमळी म्हणते की हे बघ अनिका, निंगी जे काही म्हणते ना ते बरोबर आहे, हे सरबत तू अगोदर घेऊन दाखव बरं। जर आता हे सरबत प्याली तरच आम्ही पिऊ। निंगी मात्र आता ते काही अक्कड बक्कड धाका असं त्या ग्लासवर बोट ठेवून करते आणि जो काही बोट त्या ग्लासवर ठेवते आणि त्या ग्लासमधील सरबत मात्र ती आता अनिकाला प्यायला सांगते। तेव्हा आता अनिका घाबरतच मात्र ते सरबत पित असते आणि आता पिऊन दाखवते आणि म्हणते की प्याले मी, मला काही झाले का नाही ना। आता तरी तुमचा विश्वास बसला असेल की मी यात काही केलेलं नाही म्हणून। तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की अगं आम्ही केव्हा तुला असं म्हटलो की तू यात काहीतरी मिक्स केलं म्हणून। आता अनिका म्हणते की हे बघा तुम्ही आता सेफ आहात ना, मग हा ज्यूस पिऊन घ्या। कमळी म्हणते की पितो पण आता नकोय, जेव्हा आम्हाला लागेल ना तेव्हा आम्ही घेतो। त्या लगेच बाजूला निघून जातात। तेव्हा आता मात्र अनिका पुन्हा तोंडावर पडते। कामिनी आणि रागिनी जवळ येऊन म्हणते की त्या दोघींनी सुद्धा ज्यूस नाही घेतलं। कामिनी तिला म्हणते की अगं तुला काय गरज होती विषयाची परीक्षा घेण्याची, तर तुला काही झाले असते तर। अनिकाला आता हसू येतं। रागिनी म्हणते की अगं हसतेस काय। अनिका म्हणते की हे बघा आहो, तिच्या ज्यूस मध्ये मी काहीच मिक्स केलेले नाही, तर मला कशाला काय होईल बरं। हे काही मला मिक्स करायचे होते तर त्याच्या फूड मध्ये केलेलं आहे। हे बघा आता लगेच मी काहीच करणार नाही, थोड्या वेळाने करणार आहे, थोडासा टाइम जाऊन द्या। या सगळ्याचा मात्र तिला थोडासा सुद्धा डाऊट नाही येणार, कळले ना तुला आता हे सर्व। परंतु आता मला एका गोष्टीचं खूप टेन्शन आहे, कारण ऋष कुठे असेल, त्या अजूनपर्यंत त्याचा काही येते तपास नाही। नक्की हा ऋष कुठे गेला असेल, मला त्याची काळजी वाटते। आणि तो आल्याशिवाय मात्र ह्या कमळीच्या तमाशाला चार चांद कसे लागतील बरं। त्यावर तर रागिनी म्हणते की अगं तुला खरंच असं वाटतं की ऋष येईल म्हणून। त्यावर तर अनिका म्हणते की हो ऑफकोर्स, माहिती आहे की तू नक्की येणार आहे म्हणून। त्यावर तर रागिनी म्हणते की हो हो कळाले। कामिनीला म्हणते की आई मुलगी आता स्मार्ट झाली बरं का, म्हणून दोघी खूप हसतात। तर अनिका म्हणते की हो तीच ऑलरेडी। आता कामिनी खूपच हसते आणि म्हणते की माझी नात आहे ती, माझ्या एक पाऊल तिला पुढे जायचं असतं, अगदी माझ्यावर गेलेली आहे ती। आणि तेवढ्यात मात्र आता बाईक करून ऋषी आणि बंड्या मस्त आता स्टाईल मध्ये येतात। बंड्या मात्र अगदी वेगळ्या स्टाईल मध्येच बसलेला असतो। तेव्हा मात्र आता हे सगळेजण डान्स करत असतात। कमळी निंगी आणि सगळं मित्रमैत्रिणी डान्स करत असतात, डान्स मध्ये मग्न असतात। तर ऋषी बघत असतो की कमळी कुठे दिसत नाही आणि आता ऋषीला बघून मात्र अनिका धावतच त्याला मिठी मारायला येते। तोच लगेच आता तो अनिकाच्या खाली हातातून लगेच निघून पुढे येतो आणि आता अनिका बंड्याच्या गळ्यात जाऊन पडते। अनिकाला तर बंड्याच्या गळ्यात पडून तिला इतका राग येतो आणि लगेच ती अगदी काहीतरी घाण आपल्या हाताला लागलेला आहे म्हणून आपले हात वगैरे सगळं काही अगदी साफ करत असते। बंड्या धावतच तेथून पळ काढतो। तेवढ्याच दरवाजातून आता प्राजक्ता आणि साहेबा हे दोघे डान्स करतच येतात, वेगळ्याच अगदी ऍक्शन मध्ये। त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये जो काही आता माळजप आहे तर तो सुरू असतो। तिचा मात्र आता हा अखंड नामस्मरण सुरूच असतो। राजन मात्र अगदी हात जोडून तेथे बसलेला असतो आणि बाबा सुद्धा तेथेच असतात आणि बाहेर आता जे काही डान्स आणि गाणं वगैरे सुरू आहे तर त्याचा आवाज मात्र आता इकडे रूम पर्यंत येत असतो। आता मात्र
ह्या नामस्मरात अखंड नामस्मरात मात्र अगदी थोडंसं काही व्यत्यय येत असतो आणि आता राजन म्हणतो की आता बाहेर हा जो काही गोंगाट सुरू आहे ना, आई मात्र अखंड जपनाम कसं करणार आहे बरं, म्हणून तो आपल्या मनात हे सर्व म्हणतो की काय बोलावं तेच कळत नाही. आता ह्या अन्नपूर्णा आजीला थोडंसं डिस्टर्ब होत असतं. त्यानंतर मात्र आता इकडे बाहेर निंगी आणि कमळी मात्र ऋषी सरांना म्हणतात की तुम्ही आलात का, आम्हाला तर असं वाटलं होतं की तुम्ही येणारच नाही. तेव्हा आता ऋषी मात्र सारखा कमळीकडे बघत असतो आणि आता कमळी लगेच चुटकी वाजवते आणि म्हणते की सर अहो काय हे, आजकाल मात्र तुम्ही सारखे हरवल्यासारखे दिसतात, नक्की काय झालं हो सर तुम्हाला. आता ऋषी म्हणतो की हो हो साहेबांनी फोर्स केला म्हणून आलो. आणि साहेब म्हणतो की काय. आता निंगी हसून म्हणते की खरंच बरं झालं तुम्ही आलास, आणि खरंच नाहीतर आम्ही खूप कंटाळून गेलो असतो. आता मात्र लगेच कमळीचं लक्ष बंड्याकडे जाते. ती म्हणते की बंड्या एकच नंबर दिसतोय, एकदम परफेक्ट दादा कोंडके सारखा वाटतो. तेव्हा आता बंड्या हसतो. तर निंगी आता ऋषी सरांकडे बघते. काय हो ऋषी सर तुम्ही काय झाला हो, तुम्हाला खरंच ओळखता येईना की नक्की तुम्ही काय झाले, काय रे बंड्या. मात्र आता बंड्या म्हणतो की अगं म्हशे ऋषीभाई भाऊ आहेत ना तर दुनियादारी मधील दिगे झालेत. तेव्हा आता परत बंड्या म्हणतो की हे बघा ऋषी भाऊ तुम्हाला मी अजून हे सांगतोय, माझा विश्वासच बसत नाही की अनिकाच्या घरी पार्टी आहे म्हणून. बघा ना ते 31 डिसेंबरला काय खतरनाक अगदी डेकोरेशन केलेलं आहे. तेवढ्यात अनिका तिथे धावतच येते. आता सगळे अनिकाला बघून चेहरे मात्र वाकडे करतात. अनिका म्हणते की खरंच तुम्ही सगळेजण आलात आणि हे बघा खरंच थँक्यू. ऐका खूप धमाल करा, खूप खा, खूप प्या, सगळं काही खूप करा. आणि हे बघा हे अन्नपूर्णा महाजनचं घर आहे त्यामुळे मात्र मी नो अल्कोहोल वाली पार्टी ठेवलेली आहे. हे बघा आजीचं नाव मात्र सोसायटीमध्ये किती मोठं आहे, मी असं कसं करू शकते बरं. और आता अनिकाचं हे बोलणं ऐकून निंगी मात्र मनात म्हणते की हे अशी जे काही बोलायला लागली तर मला खरंच हिच्यावर डाऊट येतोय. परत कमळीला म्हणते की कमळी अगं तू काही खाल्ले की नाही, हे चल खायला घे, म्हणून तिला प्लेटमध्ये काहीतरी खायला देते. निंगी मात्र लगेच कमळीला खुणावते की खाऊ नको म्हणून. और आता कमळी काही घ्यायला तयारच नसते. अनिका म्हणते की अगं काय असं का करतेस, तुला अजून सुद्धा माझ्यावर विश्वास नाही का, अजून सुद्धा तेच वाटतं की मी यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे म्हणून. अनिका मात्र आता स्वतः म्हणते की हे बघ आता मी स्वतः खाते आणि एक घास खाते आणि म्हणते की आता तरी विश्वास बसला ना, मग घे हे खा. आणि ऋषी अरे तू तरी घे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की मला नकोय. तर अनिका विचारते की म्हणजे तू सुद्धा आता हिच्यासारखं ठरवलेलं आहे का माझ्या हातचं काही खायचं नाही म्हणून. आता सगळेजण अगदी अनिकाचं काही बोलणं मनावर घेत नसतात. तेव्हा अनिका प्रत्येकाला विचारते की तुम्ही ठरवलेलं आहे का की माझ्या हातचं काही खायचं नाहीच म्हणून. निंगी समोर येते. निंगीला म्हणते की घे. निंगी काही घेत नाही. प्राजू समोर येते. साहेबाला म्हणते की बंड्याला म्हणते, प्रत्येकाला आग्रह करून म्हणते की हे बघा घ्या आणि खा थोडंसं. आता बंड्या म्हणतो की अनिकाजी हे बघा तुम्ही कशाला काळजी करतात ओ, ज्याला भूक लागलेली आहे तो मागून घेऊन खाईन आणि ते ताट द्या इकडे, म्हणून तो आता अनिकाच्या हातातील ती प्लेट वगैरे आपल्या हातात घेतो. अनिकाला म्हणतो की तू जा मी देतो सगळ्यांना. तर अनिका म्हणते की ठीक आहे. तर आता ऋषी अनिका गेल्यानंतर बंड्याला म्हणतो की मला अजिबात फोर्स करायचा नाही, मी खेणार नाही. आता बंड्या म्हणतो की मी थोडंच तुम्हाला खा म्हणतो आणि आग्रह करणार आहे का, ती बॅग आहे ना येथून जाण्यासाठी मी हे सर्व मुद्दा म्हटली. आता सर्वांना खूप हसायला येतं आणि बंड्या ऋषीचे आभार मानतो. तर आता ऋषी विचारतो की कशासाठी. तेव्हा बंड्या म्हणतो की हे बघा तुम्ही साहेबरावांचं ऐकलं आणि शेवटी इतके छान कपडे वगैरे घालून येथे आलात त्याबद्दल. निंगी म्हणते की ऋषी सर तुम्ही ते दिघे झालेत ना, मग मला कमळी सुद्धा अगदी सुरेखा सारखीच वाटते. दिघे आणि सुरेखा म्हणून आता प्राजक्ता साहेबा आणि बंड्या खूपच हसतात. कमळी आणि ऋषी मात्र एकमेकांकडे पाहत असतात. दोघे आता खूपच लाजतात. त्यानंतर मात्र आता इकडे नयनतारा कसले तरी विचारत असते आणि सतीश तिला सांगत असतो की अगं बघ नयनतारा आपल्या कंपनीचा भाऊ कुठे कुठे गेलेला आहे. नयनताराचं लक्ष नसतं आणि ती अस्वस्थ असते. तर सतीश तिला विचारतो की काय झालं नयनतारा, तू इतकी अस्वस्थ का आहेस, कसला विचार करतेस की काय. तेव्हा आता नयनतारा सतीश शेजारी खुर्चीवर येऊन बसते. तेव्हा नयनतारा विचारते की सतीश हे बघा तुम्हाला एक विचारायचं होतं, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का रोहितला आपण हा प्रोजेक्ट एकट्याला हँडल करायला देऊन खूप मोठी चूक केली की काय. त्यावर आता सतीश म्हणतो की नाही, परंतु तुला असं का वाटतं बरं, आणि तू तर खूप मोठ्या विश्वासाने त्याला हे प्रोजेक्ट दिलं होतं, आता काय झालं. तर नयनतारा म्हणते की मला असं वाटतं की त्याला आता खरंच खूप ट्रेस आलेला आहे म्हणून खूप चिडचिड करतो. यावरून मला असं वाटतं की तो एकटा हे सर्व नाही हँडल करू शकत आणि तो राधिकावर खूपच चिडलेला होता. इतकी चिडचिड आणि इतका ट्रेस मात्र हे सगळं काही प्रोजेक्टच्या
ट्रेसमुळे होत असेल। यावर आता सतीश विचारतो की म्हणजे तू आता विचार करतेस का प्रोजेक्ट त्याच्या हातातून काढून घ्यायचा म्हणून, आणि हे बघ असं काही करशील तर सगळं काही उलट होऊन जाईल, त्यामुळे हे बघ त्याला जर थोडासा ट्रेस आला तर मात्र त्यातूनच तो हँडल कसं करायचं हे शिकून घेईल। आतापर्यंत आपण सुद्धा असे काही सिच्युएशन आहे तर त्यातून पार पाडलो, आणि आता ह्या ज्या काही अगदी सिच्युएशन येतात तर त्या मात्र आपल्याला म्हणजे माणसाला यातून कसं वर्क व्हायचं, हँडल व्हायचं ते मात्र अगदी शिकून जाते। फक्त आता मॉनिटर करायला हवं, बाकी काही नाही। यावर आता नयनतारा म्हणते की मी त्याला आता मॉनिटर नाही करू शकत। यावर आता सतीश म्हणतो की मी करेल, त्यात काय इतकं। नयनतारा म्हणते की हे बघा, त्याला जर आता हे कळाले की आपण त्याला मॉनिटर करतोय त्याला खूप वाईट वाटेल। त्यावर आता सतीश म्हणतो की डोंट वरी, हे कळून द्यायचं नाही, त्याला असं वाटेल की प्रोजेक्ट तो हँडल करतोय, आणि चल आता झाली ना मिटली तुझी काळजी। तेव्हा आता नयनतारा टेन्शन मुक्त होते आणि सतीच्या हातामध्ये हात देते आणि थँक्यू असं म्हणते। त्यानंतर आता इकडे मात्र अनिका ही आता ऋषीला शोधत असते की, आणि कामिनी रागिनी या दोघींना विचारते की ऋषीला तुम्ही कुठे बघितलंस का। रागिनी म्हणते की अगं नाही, आम्ही नाही बघितलं। आणि आता अनिकाला खूप टेन्शन येते, ती म्हणते की नक्की मला काहीतरी अगदी खूप गडबड वाटते, तो कुठे गेला असेल, दोघं एकत्र गायब कसे झाले, ते दोघं अगदी पार्टीतून गेले तर नसतील ना। ती म्हणते की अगं हे बघ अनिका, ट्रेस घेऊ नकोस, ते दोघं इथेच असतील, मला असं वाटतं की ती दोघं म्हातारीला भेटायला गेले असतील आतमध्ये। कामिनी म्हणते की हो शक्यता आहे, तर अनिका त्यांच्यावरच ओरडते की तुम्ही दोघी वेड्या झाल्यात का, त्या म्हातारीला भेटायला ती कशाला जातील, जर तिला भेटायला गेल्या असतील तर आपला सगळा काही प्लॅन आहे तो फ्लॉप होऊन जाईल, नाही असं चालणार नाही, थांबा मी बघून येते। म्हणून अनिकाचा जीव काही स्थारावर नसतो, ती मात्र परत शोधायला येते। तेव्हा तिला समोर मात्र कमळी आणि ऋषी एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात, आणि तेव्हा कुठे ती शांत होते आणि परत धावत रागिनी आणि कामिनी यांच्या जवळ येते, आणि बघ हे दोघं तर इथेच आहे, आणि हे दोघं मात्र अगदी एकत्र खूप असे कपल्स गप्पा मारतात। कामिनी म्हणते की हो ना, त्यांच्याकडे बघून तर असंच वाटतं की ती दोघं एकमेकांना मॅचिंग करून आलेत म्हणून। आता अनिका खूपच भडकते आणि ही गावच्या मात्र अगदी माझ्या ऋषीच्या मागे पुढे करत असते, थांब मी आता हिला चांगला धडा शिकवते। अनिका रागाने ग्लास उचलायला जाते, तेव्हा आता रागिनी म्हणते की हे बघ अनिका, ग्लास सोड आणि शांत हो जरा रिलॅक्स हो। तेव्हा अनिका तिच्यावरच ओरडते की काय रिलॅक्स हो, मला आता सांगायचं का मी कधी रिलॅक्स व्हायचं, कधी चिडचिड करायची। तेव्हा रागिनी म्हणते की हो, तर अनिका पुन्हा ओरडते की शट अप। रागिनी लगेच कामिनीला म्हणते की बघ आई कशी बोलते ही। कामिनी रागिनीला शांत बसायला सांगते, तर रागिनी म्हणते की आई मी शांत बसू। कामिनी तिला शांतपणे समजावते की अनिका, हे सगळं काही तू प्लॅनिंग केलेली आहे, आणि तू जर अशी शांतपणे जर अगदी अशी चिडचिड करायला सुरुवात केली तर मग तुझा प्लॅन कसा वर्क होईल बरं, तुझ्या प्लॅनचा तुला पचका होऊन द्यायचा का नाही ना। अनिका आता उठते आणि कमळी आणि ऋषी जवळ येते आणि डायरेक्ट कमळीला विचारते की कमळी मला एक गोष्ट सांग की तू हा लुक का केला बरं आज, अजून दुसरा कोणताही लुक नाही दिसला का। तेवढ्यात मात्र निंगी तेथे येते आणि निंगी लगेच अनिकाला म्हणते की ए म्हशे बाजूला हो। कमळी आणि ऋषीच्या हाताला धरते आणि त्यांना डान्स करायला घेऊन ओढते। तेव्हा आता अनिका मनात म्हणते की कर कर थोडासा एन्जॉय कर, आज मात्र माझा प्लॅन नसता तर तू घराच्या बाहेर असते। टमळे अगं तुला मी घरातून बाहेर हकलून दिलं असतं। तेवढ्यात तिच्या मागून बंडा येतो आणि बंडा रागाने म्हणतो की काय म्हणालीस। तेव्हा आता ही अनिका खूपच घाबरते आणि बावट कुठला, आणि बंड्या तिथून पळून जातो। तर अनिका म्हणते की मी तर मनात म्हणले होते, आणि याला कसं ऐकू आलं बरं, म्हणून अनिका यांना सगळ्यांना घाबरते। त्यानंतर आता इकडे आजीचा जो काही अखंड जप आहे तर तो सुरूच असतो, पूर्ण त्रास होत असतो, ओठाला ओठ चिटकलेले असतात, पण तरी सुद्धा काही अगदी अखंड जप हा बंद झालेला नसतो। त्यानंतर आता इकडे बाहेर अनिका मात्र ऋषीला अगदी काहीतरी खाण्यासाठी आग्रह करत असते आणि ऋषी नाही म्हणत असतो, साहेबा सुद्धा नाही म्हणत असते, आणि ती प्राजूला म्हणते की घे, तर प्राजू लगेच घेते आणि आता मात्र अनिका तिला थँक्यू आणि वेलकम असं म्हणते। आणि आता प्राजू लगेच साहेब तिला म्हणतो की प्राजू कशाला घेतलंस। प्राजू लगेच आता अगदी शांत राहून अगदी हातवारे करते आणि बाजूला ते ताट ठेवून देते। अनिका पुन्हा आता कमळीजवळ येते आणि कमळीला खायला आग्रह करत असते आणि म्हणते की मला माहिती आहे की तू आज मात्र माझ्या हातचं काही खाणार नाही। आता अनिकाचा मान राखण्यासाठी मात्र कमळी म्हणते की अनिका थांब, आणि आता तिच्या हातातील जे काही ते अन्नाचं ती प्लेट आहे तर ती मात्र शेवटी घेते। रागिनी आता हे सर्व पाहत असते आणि कामिनी सुद्धा। रागिनी मनात म्हणते की आता खरी मजा येईल। तर अनिका खूपच खुश होते आणि मनात म्हणते की गाव छाप, शेवटी तू माझ्या जाळ्यात अडकलीस, फसली कमळे तू फसली। मात्र कमळीने तो समोसा खाल्लेला असतो। आता अनिका मात्र रागिनी आणि कामिनी यांच्या जवळ जाऊन बसते आणि ह्या मात्र आता कमळीची मजा बघत असतात। कमळी मात्र आता खाते, पाणी वगैरे पिते। कमळीला मात्र आता चक्कर यायला सुरुवात होते आणि कमळी जेव्हा उठायला जाते तेव्हा पुन्हा ती अगदी खुर्चीवर पडते। आता ह्या तिघी जणी मात्र खूप हसत असतात, कमळीची मजा बघत असतात। आता कमळी उठते आणि परत दुसऱ्या खुर्चीवर
खुर्चीवर जाऊन पडते. अनिका खूप जोरजोराने हसत असते आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा. तेव्हा आता निंगी, बंड्या आणि ऋषी हे सगळेजण अगदी आश्चर्याने पाहत असतात. कमळी मात्र आता जोरजोराने हसत असते. तेव्हा आता कमळीला खूपच नशा चढते आणि कमळी लगेच आता जोरजोराने ओरडते की हॅपी न्यू इयर आणि अगदी डान्स करायला अगदी किंचाळत असते. तेव्हा आता ऋषी, निंगी हे सगळेजण कमळीला धरतात आणि आता इतका गोंगाट होतो आणि सगळेजण कमळीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात. आता अन्नपूर्णा आजीपर्यंत सगळा आवाज येत असतो. अन्नपूर्णाच्या आजीला मात्र आता डिस्टर्ब होत असतो, पण तरी सुद्धा जप काही ती सोडत नसते. तेव्हा आता ऋषी कमळीवर ओरडतो. आता मात्र कमळी शांत होते. तेव्हा आता निंगी म्हणते की ऋषी सर 100% हिने काहीतरी पिलेला आहे. कमळी आता रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता कमळी पुन्हा नाचायला सुरुवात करते आणि म्हणते की निंगे तू कोण आहे, केळीवाली. ती पुन्हा नाचत असते. तेव्हा आता बंड्या, निंगी हे सगळेजण आता कमळीला शांत राहायला सांगतात, परंतु कमळी मात्र काही आता ऐकायला तयार नसते. अनिकाच्या मैत्रिणी आणि अनिका हे सगळ्याजणी खूप हसत असतात. निंगी म्हणते की हे सगळं ती नशेत करते. ऋषी सर 100% तिला कोणीतरी खायला किंवा प्यायला दिले. आता सगळ्यांना मात्र ह्या अनिका आणि रागिनी यांचा डाऊट येतो. सगळेजण रागाने अनिकाकडे बघत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये रागिनी म्हणते की आता तुझी ही सुंदर अवस्था बघून मात्र अन्नपूर्णा तुला अगदी कॉलेजमधूनच बाहेर काढून टाकतील. तेव्हा आता कमळी मात्र रागाने अनिकाच्या कानामागे देते. कामिनी म्हणते की काय ग, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या अनिकाला हात लावण्याची. आता अनिका सुद्धा ओरडते की गावछाप तू मला मारलंस. आता मात्र कामिनी तिच्यावर अगदी हात उगारते आणि तुझा मात चांगलाच उतरवते म्हणून सनकनी तिच्या कानामागे द्यायला जाते. तर तोच कमळी तिचा हात धरते आणि जोरात तिला अगदी गोल बिंगून पिरगाळते. तेव्हा आता कमळी म्हणते की तुला असं पेपर फाडल्यासारखं अगदी गरगरा बिंगून फाडून टाकेल. म्हणून आता कामिनी आजीची चांगलीच कमळीने जिरवलेली असते. तेव्हा आता रागिनी, कामिनी आणि अनिका खूपच घाबरतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.